हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज येणार आहेत आपल्या घरी गणपती बाप्पा. तर बघा आता इकडं हा सगळा पॅसेज आहे ना, तो बघा क्लिअर केला. इथं खॉट होता तो काढला. आता इथे गणपतीचं आम्ही डेकोरेशन करणार आहे. तर तुम्हाला थोड्या वेळात बघायलाच मिळेल. चला तर आता दीदीनं मस्तपैकी उपीट बनवले, मस्त नाश्ता करूया आणि मग लागूया तयारीला. सकाळ सकाळी मस्त रांगोळी किती भारी काढल्या तुम्हाला दाखवतो. तेव्हा हे उंबऱ्यापासून सुरुवात दाखवतो तुम्हाला. ही उंबऱ्याची इकडं आहे मेन एंट्रन्स, पायऱ्या आहेत तिथं. आणि तुम्हाला आता बॅक कॅमेरा तिथं फरशी आहे आपली, त्या फरशीवर पण काढलेलं आहे. इकडं तुळस आहे, तुळशीजवळ पण रांगोळी काढलेली आहे. किती भारी वाटायला लागले बघा. सण असला ना असं भारी वाटते, एकदम चकाचक आणि रांगोळी वगैरे दिसते ना, भारी वाटते. काय आता आम्ही डेकोरेशन करायला लागतो पटपट. बघा सगळं सामान आणले. आता तुम्हाला लावूनच दाखवतो कसं करणार आहे, बघूया आता पुढं. गाईज बघा फायनली आम्ही आता रेडी झालोय आणि तुम्हाला डेकोरेशन तर दाखवायचंच राहिलं. चला आता तुम्हाला दाखवतो. सो गाईज बघा फायनली आम्ही असं डिसेंटमध्ये केलेलं आहे डेकोरेशन हॉलमध्ये. तर तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा मागं खिडकीला डार्क करणार आहे आम्ही, त्याशिवाय इकडं हायलाईट होणार नाही. आणि लाईट पण बंद आहे, त्यामुळे तुम्हाला असं जरा ऑफ वाटत असेल, पण नंतर ना. आणि ही लाईट एकच लावलेली आहे आम्ही, असं लाईटिंगची जास्त लाईटिंग ठेवलेली नाही, कारण की डिसेंटमध्ये करायचं होतं आपल्याला. हो बघा कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये आमचं डेकोरेशन. अजून भरपूर इथं आता गणपती बाप्पाचं पण सजवायचं आहे. अजून इकडं तर सामान येणार थोडं. आणि हे बघा हे मोर पीस आहे ते पण लावायचं आहे. बाकी अजून बघूया आता काय काय बदल करता येतील ते तुम्हाला पुढं बघायला मिळतील. त्यामुळे आम्ही आता पटकन गणपती बाप्पांना घ्यायला जाणार आहे. मग नंतर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवूया आणि मग निघूया. तर गणपती बाप्पा आल्यानंतर परत आणि बाकीची जी सजावट आहे ती होणारच. चला बघा आम्ही सगळेजण आता रेडी झालोय आणि तर आम्ही निघतोय गणपती बाप्पांना आणायला. कारण आम्ही काल काय शूज वगैरे काय केलं नाही, कारण की वेळच भेटला नाही. नाहीतर आम्ही प्रत्येक टायमाला ठरवतोय गणपती पहिला आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी गणपतीला आणतोय. पण ह्या वर्षी काय तसं झालं नाही. आता आम्ही डायरेक्ट चाललोय तिथं बघणार. तिथं जाणार, डायरेक्ट मूर्ती पसंत करणार. बघा डेकोरेशन पण झालेलं आहे आणि निघूया आता पटकन आम्ही. बघा पप्पा पण रेडी झालेत बघा, कसं टोपी उपी घालून. आणि विहान बघा अजून रेडी झाला नाही. आता आम्ही गेल्यानंतर त्याला रेडी करणार. मम्मीने पण पूजेचं बघा ताट वगैरे बघा किती छान सजवून आणलेलं आहे. फुलं, आघाडा आणि आपल्या हराळी. आता इकडे मम्मी देव बाप्पाला द्यायचं आहे ना आपण, होय की नाही. हा गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. इकडे बघा अजय पण रेडी झालाय. बघा दीदीचं पण चालू आहे इकडं शूट, व्लॉग शूट. आणि आता बघा किती छान रेडी झाल्या ते पण. विहानला कर की रेडी. हा चाललोय. कोण कोण सांगतो तुम्हाला. मी, अजय, पप्पा आणि सिया चौघजण चाललोय. पटकन जाऊन घेऊन येतो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. गाईस फायनली गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती कशी आहे मला सांगा कमेंटमध्ये. मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवतो. गाईस बघा आमचा गणपती कशा, गणपती बाप्पा आपले कसे दिसतात बघा. आणि गणपती बाप्पाचं आगमन एकदा झालं घरात 7 दिवस इतकं मस्त वाटतंय ना. आणि 5 दिवस एवढं छान वाटतंय, छान वाटतं. आणि मला वाटते की गणपती गेल्यावर कसं वाटतं. गणपती बाप्पा एवढे छान चेन पडत आहे आपल्याला गणपती बाप्पा गावाला गेल्यावर. तर गाईस गणपती बाप्पांची मूर्ती बाळूमामांच्या रूपात आहे. तर कशी वाटते सांगा कमेंट. सो गाईज आता आमचं चालू आहे गणपती बाप्पा सोबत शूट चालू आहे. लवकरच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर स्टे ट्यून. तर इकडे बघा काय सियाचं बघा कसं चालू आहे डान्स.
तर बघितला तुम्ही गाईज आम्ही गणेश चतुर्थी कशी साजरी केली. आणि आता बघा आमचं शूट वगैरे कंप्लीट झाले, फोटोशूट अजून थोडं आहे. पण आता सगळेजण दमलो, एवढं सकाळपासून कामं चालू आहेत ना, त्यामुळे दमलोय सगळे. आणि पण ही सिया आणि विहान काही दमत नाहीत बघा. ही लाईट लावलं तर दोघं जण खेळायला लागलेत बघा. बेबी दाखवले बघा विहान तुम्हाला. इकडं आपले गणपती बाप्पा. चला आता थोडा आराम करतो गाईज आणि मग नंतर भेटूया तुम्हाला. बघा गाईज आता संध्याकाळची आरती पण झालेली आहे. आणि ही एकच लाइटिंगची माळ लावलेली आहे आम्ही, कारण की विहान आहे त्यामुळे काळजी घ्यावी लागते थोडी. हा बाई बाई हा नाचा नाचा लवकर. बाई काय